हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, स्विचिंग सर्किटवरून सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहायचा त्याची स्टडी केली होती. या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिम्बॉलिक फॉर्मवरून स्विचिंग सर्किट कसं ड्रॉ करायचं, हाऊ टू ड्रॉ दी स्विचिंग सर्किट फ्रॉम दी सिम्बॉलिक फॉर्म, दॅट वी विल सी इन दिस लेक्चर. आता पहा, मग त्यासाठी आपण एक्सरसाइज नंबर 1.5 ला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 हा प्रिव्हियस लेक्चर मध्ये कंप्लीट केला होता. या लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचंय, क्वेश्चन नंबर 2 ला सुरुवात करायची आहे. मग क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे पहा. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 2? क्वेश्चन इज दॅट, क्वेश्चन नंबर 2, construct switching circuits from symbolic form. From symbolic form. ठीक आहे, जो काय सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे त्यावरून आपल्याला काय करायचंय, स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचे आहेत. आता पहिला सिम्बॉलिक फॉर्म काय दिलेला आहे पहा. व्हॉट इज द फर्स्ट सिम्बॉलिक फॉर्म? निगेशन P कंजंक्शन Q, निगेशन P कंजंक्शन Q, negation P conjunction Q, disjunction P conjunction negation R, P conjunction negation R, negation P conjunction Q, disjunction P conjunction negation R. ओके, हा सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे. या सिम्बॉलिक फॉर्म वरून आपल्याला काय करायचं आहे, स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचे आहे. सर्वात पहिले कन्सिडर करा, जे स्विच आहे ते लेट. P म्हणजे काय, the switch S1. ठीक आहे. Q म्हणजे काय राहणार आहे, the switch S2. R म्हणजे काय, the switch S3. निगेशन P म्हणजे काय, the switch S1 डॅश. निगेशन Q नाही दिलेला, डायरेक्टली निगेशन R म्हणजे काय राहणार आहे, द स्विच S3 डॅश. ठीक आहे. आता स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं. कन्स्ट्रक्ट करताना पहा, पहिला ब्रॅकेट काय दिलेला आहे, निगेशन P कंजंक्शन Q, म्हणजे दोन्हीही जे स्विचेस आहेत ते कसे, कंजंक्शन म्हणजे सिरीज मध्ये आहेत. बरोबर, दोन्ही स्विचेस कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. हे दोन स्विचेस सिरीज मध्ये आहेत. पुन्हा हे दोन स्विचेस सिरीज मध्ये आहेत आणि हे दोन्ही, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट पॅरलल आहे. बरोबर आहे ना, दोन्ही स्विचेस पुन्हा काय आहेत, सिरीज मध्ये आहेत. बरोबर, आणि हे दोन्ही ब्रॅकेट काय आहेत, एकमेकांना पॅरलल, म्हणजे दोन्ही स्विचेस या दोघांना कसे आहेत, पॅरलल आहेत. बरोबर आहे ना. आता हा निगेशन P म्हणजे S1 डॅश. बरोबर आहे. Q म्हणजे काय, S2. त्याच्यानंतर P S1, निगेशन R म्हणजे काय, S3 डॅश. बरोबर आहे. आता याच्यावरून आपल्याला काय करायचंय, हा स्विचिंग सर्किट झाला आपला. बरोबर आहे. आता स्विचिंग सर्किट झाल्यानंतर पहा, त्याच्यामध्ये आपण बॅटरी दाखवली, लॅम्प दाखवला, बॅटरीचे चार्जेस दाखवायचे आणि करंटची डायरेक्शन दाखवायची आहे, डायरेक्शन ऑफ दी करंट. बरोबर, करंटची डायरेक्शन काय राहणार आहे ते आपल्याला दाखवायचं आहे. हे स्विचेस आहेत. बरोबर आहे. चेक करायचं पुन्हा एकदा, S1 डॅश S2. बरोबर, S1 आणि S3 डॅश हे दोन्ही एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहेत. अशा प्रकारे हे स्विच झालं. बरोबर आहे. हे तुमचे काय झालं, स्विचिंग सर्किट झालेलं आहे. बरोबर. त्याच प्रकारे सेकंड एक्झाम्पलला आपण सुरुवात करतोय. एक्झाम्पल नंबर सेकंड. एक्झाम्पल नंबर सेकंड काय दिलेलं पहा, P कंजंक्शन Q, P कंजंक्शन Q, त्याच्यानंतर डिसजंक्शन निगेशन P कंजंक्शन, निगेशन Q डिसजंक्शन P, निगेशन Q डिसजंक्शन P, डिसजंक्शन R. बरोबर, P कंजंक्शन Q डिसजंक्शन, निगेशन P कंजंक्शन, निगेशन Q डिसजंक्शन, निगेशन P डिसजंक्शन R. बरोबर. पुन्हा हे सेम कन्सिडर करायचं आहे. लेट P म्हणजे काय राहणार आहे, द स्विच
S1, Q म्हणजे काय राहणार द स्विच S2, R म्हणजे काय राहणार द स्विच S3, निगेशन P म्हणजे काय राहणार आहे द स्विच S1 डॅश, बरोबर. निगेशन Q म्हणजे काय राहणार आहे द स्विच S2 डॅश, आणि निगेशन R म्हणजे काय राहणार आहे द स्विच S3 डॅश, बरोबर. आता पहा P कंजंक्शन Q म्हणजे हे दोघ जण कसे आहेत सिरीज मध्ये आहेत दोन्हीही, बरोबर. P कंजंक्शन Q म्हणजे काय S1 आणि S2. त्याच्यानंतर डिसजंक्शन म्हणजेच खाली पॅरलल, बरोबर आहे. कोणाला डिसजंक्शन निगेशन P म्हणजेच S1 डॅश. पुन्हा हा सिरीज मध्ये ह्या तिघांनाही सिरीज मध्ये, आणि हे तिघे एकमेकांना कसे आहेत पॅरलल आहेत. चेक करायचं तिने एकमेकांना कसे आहेत पॅरलल आहेत. डिसजंक्शनचं सिम्बॉल आहे ना, बरोबर आहे. अशा प्रकारे काय झाला हा तुमचा स्विचिंग सर्किट झालेला आहे. निगेशन P म्हणजे S1 डॅश, Q म्हणजे S2 आणि सॉरी निगेशन Q म्हणजे S2 डॅश, नंतर हा S1 आणि हा काय येणार आहे S3. बॅटरी लॅम्प कनेक्शन फुलफिल, बरोबर. प्लस मायनस चार्जेस द्यायचे, डायरेक्शन ऑफ करंट शो करायचे आहे. संपले. तुम्हाला परीक्षेला 3 मार्कासाठी विचारले जाते. सिंपल आहे ना, खूप सोपं आहे, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. आता नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आपण सुरुवात करतोय, सॉरी सेकंड मधलं थर्डला आपण सुरुवात करतोय. प्रत्येकाने व्यवस्थित ड्रॉ करायचे आहेत. क्वेश्चन नंबर थर्ड काय दिलेला आहे पहा. P कंजंक्शन R, P कंजंक्शन R, डिसजंक्शन निगेशन Q, कंजंक्शन निगेशन R, बरोबर. निगेशन P कंजंक्शन R और मीन्स डिसजंक्शन निगेशन Q कंजंक्शन निगेशन R, नंतर डिसजंक्शन सॉरी कंजंक्शन आहे या ठिकाणी, काय कंजंक्शन आहे. निगेशन P कंजंक्शन निगेशन R, निगेशन P कंजंक्शन निगेशन R, बरोबर. निगेशन P कंजंक्शन निगेशन R, याला काय दिलेलं आहे त्यांनी ब्रॅकेट दिलेला आहे. ठीक आहे. आता आपण निगेशन PQR दाखवलं, निगेशन P निगेशन Q निगेशन निगेशन R दिलेलं, निगेशन Q नाही दाखवलेलं, ते आपण शो दॅट करू किंवा कन्सिडर करू द स्विच S2 डॅश. ओके. आता पहा P कंजंक्शन R दोन्हीही सिरीज मध्ये आहेत. P म्हणजे S1, R म्हणजे S3, बरोबर आहे. पुन्हा काय पॅरलल, कोण निगेशन Q निगेशन R, निगेशन Q निगेशन R, निगेशन Q म्हणजे S2 डॅश, निगेशन R म्हणजे काय येणार आहे S3 डॅश, बरोबर आहे. त्याच्यानंतर या ब्रॅकेटला हा कसा आहे सिरीज मध्ये, निगेशन निगेशन P निगेशन R, निगेशन P म्हणजे S1 डॅश, निगेशन R म्हणजे S3 डॅश, बरोबर. हे झालं स्विचिंग सर्किट, बॅटरी डायरेक्शन. ओके. अशा प्रकारे तुम्ही ड्रॉ करायचे आहे, व्यवस्थित ड्रॉ करायचे, गडबड करायचं नाही, काय नाही. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4 ला सुरुवात करू. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 4. पाहायचं व्यवस्थित, कन्सिडर व्यवस्थित करावं लागणार आहे. क्वेश्चन नंबर 4 काय आहे. P कंजंक्शन निगेशन Q कंजंक्शन R,
पी कंजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन आर, बरोबर आहे. डिसजंक्शन पी कंजंक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन निगेशन आर, निगेशन क्यू डिसजंक्शन निगेशन आर. ओके. आता हे तिघ पण सिरीज मध्ये आहेत, बरोबर आहे. S1 S2 डॅश S3. पुन्हा काय पॅरलल, बरोबर आहे. पॅरलल मध्ये हा पी, पुन्हा हा सिरीज मध्ये कोणाला, ह्या दोघाला, हे दोघे एकमेकांना पॅरलल आहेत म्हणून बॉक्स. सिंपल राहतं, फक्त चेक करायचं कोण कोणाला पॅरलल आहे, कोण कोणाला सिरीज मध्ये आहे. ठीक आहे ना. हा काय आहे पी म्हणजे S1 निगेशन क्यू, S2 डॅश निगेशन आर म्हणजे S3 डॅश. ओके. अशा प्रकारे तुमचं स्विचिंग सर्किट आहे. सिंपल आहे, एकदम सिंपल राहतं स्विचिंग सर्किट ड्रॉ करणं. व्यवस्थित काळजी करून जर आपण स्विचिंग सर्किट ड्रॉ केले तर खूप सोपं आहे. फक्त लक्षात ठेवा सिरीज आणि पॅरलल या दोन गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. कंजंक्शन म्हणलं तर सिरीज, डिसजंक्शन म्हणलं तर पॅरलल. ओके. 5th नंबरचं, 5th नंबर मध्ये काय सांगितलेलं आहे पहा. पी डिसजंक्शन निगेशन पी, डिसजंक्शन निगेशन क्यू, डिसजंक्शन पी कंजंक्शन क्यू, बरोबर. आता पी हा पुन्हा कोणाला निगेशन पी ला काय आहे पॅरलल आहे, पुन्हा तो कोणाला पॅरलल आहे निगेशन क्यू ला, बरोबर आहे. हे तिघे एकमेकांना पॅरलल आहेत. पुन्हा यांना पॅरलल, ह्या तिघांनाही पॅरलल, हे दोघ जण सिरीज मध्ये आहेत, बरोबर. सिंपल. हा S1 डॅश S2 डॅश S1 S2 प्लस मायनस, बरोबर. सिक्स नंबरचा एग्जाम्पल नंबर 6. पी कंजंक्शन क्यू, पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन निगेशन पी, डिसजंक्शन पी कंजंक्शन निगेशन क्यू, बरोबर आहे. आता हे दोघ जण कसे आहेत सिरीज मध्ये, या दोघांना निगेशन पी काय आहे पॅरलल आहे. पुन्हा यांना कोण पॅरलल आहे पी आहे कंजंक्शन निगेशन क्यू, बरोबर आहे. हा बरोबर मध्यभागी दाखवतो अशा प्रकारे आहे. म्हणजे S1 S2 त्याच्या पुढं S1 डॅश S1 S2 डॅश, प्लस मायनस. एकदम सिंपल राहतं स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करणं. सिंपल, खूप म्हणजे खूप सोपं राहतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं क्वेश्चन नंबर 3 ला सुरुवात करायचं.
क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे, कसा सॉल्व्ह करायचं ते बघायचे. क्वेश्चन नंबर 3 हा चॅलेंजिंग आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचे, कारण या ठिकाणी आपल्याला रूल यूज करायचे आहेत. जे आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे रूल पाहिले होते, हे सर्व रूल या ठिकाणी अप्लाय करायचे आहेत. ठीक आहे ना. त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचे, बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 काय आहे, गिव्ह अन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन काय लिहित नाही, डायरेक्टली मी काय करतो, सर्किट ड्रॉ करतो. त्याच्यानंतर ओके. डायरेक्शन ऑफ द करंट S1 S1 डॅश S2 S1 S1 डॅश आणि S2 S1 S1 डॅश आणि S2. बरोबर आहे. आता सर्किट ड्रॉ केलं, त्याच्यानंतर पहा सॉल्व कसं करायचं. आधी लेट P म्हणजे काय राहणार आहे, द स्विच S1, निगेशन P म्हणजे द स्विच S1 डॅश, आणि Q म्हणजे काय राहणार आहे, द स्विच S2. बरोबर आहे. आता सिंबॉलिक फॉर्म लावायचं सर्वात पहिले. सिंबॉलिक फॉर्म काय राहणार आहे, P कंजंक्शन निगेशन P डिसजंक्शन Q. बरोबर, हा सिंबॉलिक फॉर्म. आता याला सॉल्व करायचं अल्टरनेटिव्ह. हा सिंबॉलिक फॉर्म झाला, सॉल्व करायचंय. अल्टरनेटिव्ह सर्किट कसं येणार आहे, याला कसं सॉल्व करणार पहा. P कंजंक्शन या ठिकाणी काय, डिसजंक्शन म्हणजे कोणता, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करणार आहे. बरोबर आहे. कंजंक्शन डिसजंक्शन म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करा. P कंजंक्शन निगेशन P डिसजंक्शन P कंजंक्शन Q. बरोबर. कोणता लॉ अप्लाय केला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्याच्यानंतर P कंजंक्शन निगेशन P म्हणजेच काय येणार, F डिसजंक्शन P कंजंक्शन Q. कोणता लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. बरोबर. आणि F डिसजंक्शन एनी स्टेटमेंट मीन्स एनी स्टेटमेंट P कंजंक्शन Q. बरोबर. हा कोणता लॉ आहे, आयडेंटिटी लॉ. आता आपल्याला काय करायचं आहे, अल्टरनेटिव्ह सर्किट काढायचं. त्याला फक्त कोणतं येतं अल्टरनेटिव्ह सर्किट, P कंजंक्शन Q च. बरोबर आहे ना, P कंजंक्शन Q अशा प्रकारे येणार. P कंजंक्शन बॅटरी लॅम्प संपलं, डायरेक्शन प्लस मायनस. बरोबर आहे. S1 S2 संपला विषय. अल्टरनेटिव्ह सर्किट इथे लिहायचं, अल्टरनेटिव्ह सर्किट. ओके. सेकंड क्वेश्चन सॉल्व करू पुन्हा त्याचाच. S1 S2 S3 S2 S3. त्याच्यानंतर काय करायचे, यांना पॅरलल आहे.
S3 डॅश S2 डॅश S1, S3 डॅश S2 डॅश S1. या ठिकाणी सर्व काय अटॅच आहे. ठीक आहे. सर्वात पहिले कन्सिडर करणार सेम लेट P the switch S1 Q the switch S2 R the switch S3. त्याच्यानंतर निगेशन P the switch S1 dash negation Q the switch S2 dash negation R the switch S3 dash. बरोबर आहे. आता सिंबॉलिक फॉर्म काय येणार आहे सांगा. P ब्रॅकेट हा कंजंक्शन दोघाला, कोणाला Q आणि R ला, S2 आणि S3 आहे ना, Q डिसजंक्शन R. ओके. त्याच्यानंतर हे पॅरलल आहे डिसजंक्शन, कोणाला निगेशन R कंजंक्शन निगेशन Q कंजंक्शन P, यांना काय पॅरलल आहे. बरोबर. आता सोडवायचं, याला कसं सोडवणार पहा. पुन्हा सेम प्रोसिजर कशी करायची पहा, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. हा ब्रॅकेट इथे कंजंक्शन इथे डिसजंक्शन आहे. सेम प्रत्येकाला काय करायचं आहे, तो रूल अप्लाय करून द्यायचा. वाटलंच तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, सर्वात पहिले हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा, नंतर तो रूल अप्लाय जरी केला तरी चालेल तुमचे. ठीक आहे. हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला तर कसं येणार आहे पहा, काय येणार, पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह, हा कंजंक्शन आहे, हा डिसजंक्शन आहे. P कंजंक्शन Q डिसजंक्शन P कंजंक्शन R निगेशन R कंजंक्शन निगेशन Q कंजंक्शन P. कोणता लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बरोबर आहे. आता लॉ अप्लाय करायचं या ठिकाणी. हा ब्रॅकेट P कंजंक्शन Q डिसजंक्शन P कंजंक्शन R. बरोबर. त्याला हा रूल अप्लाय करायचा आहे. हा रूल कसा अप्लाय करणार सांगा, किंवा याच्यामध्ये तुम्ही कसं करू शकता, ते एक सिंपल वे आहे. हे तर आहेच, एकदम सिंपल एक सांगतो, इकडे लक्ष द्या, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो, इकडे लक्ष द्या. हा P कंजंक्शन आहे, इथे P कंजंक्शन आहे, रिव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह घेऊ शकतो. बरोबर आहे. रिव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह घ्या, काय येणार आहे, रिव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह जर घेतला तर राहणार काय, फक्त P कंजंक्शन इन ब्रॅकेट Q डिसजंक्शन R. बरोबर आहे. Q डिसजंक्शन R, नंतर डिसजंक्शन निगेशन Q कंजंक्शन निगेशन R. ठीक आहे. या ठिकाणी रिव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह लावलेला आहे, रिव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह P कंजंक्शन. बरोबर. रिव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता P कंजंक्शन आहे, आता पहा इकडे व्यवस्थित लक्ष द्या. Q डिसजंक्शन R. आता हा फॉर्म कशावरून दिलेला आहे, आपला डी मॉर्गन्स लॉ काय सांगतो पहा. जर असं दिलेलं असेल निगेशन ऑफ Q डिसजंक्शन R, तर याला तुम्ही कसं लिहिणार, निगेशन ऑफ Q डिसजंक्शनचं कंजंक्शन निगेशन ऑफ R. बरोबर. यालाच मी हे लिहिलं तरी चालेल ना, बाय युजिंग दी हा डिसजंक्शन, बाय युजिंग दी डी मॉर्गन्स लॉ Q डिसजंक्शन R. ओके. कोणता, डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला. ही स्टेटमेंट आणि ही स्टेटमेंट दोन्ही सारख्याच आहेत. दोघांमध्ये काय आहे, फक्त हा P तर हा निगेशन ऑफ P असं म्हणलं तरी चालेल. कंजंक्शन आहे म्हणजे आन्सर काय येणार त्याचं T बाय युजिंग द. हा एक स्टेटमेंट, ही एक स्टेटमेंट, त्याचं निगेशन दिलेलं आहे. या ठिकाणी काय आहे,
डिसजंक्शन म्हणजे आन्सर काय येणार आहे टी, नेहमी टी येतं बरोबर. याचा आन्सर काय येणार टी बाय युजिंग दी कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ आणि पी कंजंक्शन टी म्हणजेच काय येणार पी बाय युजिंग दी आयडेंटिटी लॉ. ती जे आपली पहिली प्रोसिजर होती ती खूप अवघड जाईल, ही खूप सोपी राहणार आहे. अल्टरनेटिव्ह सर्किट काय राहणार आहे, व्हॉट इज द अल्टरनेटिव्ह सर्किट, अल्टरनेटिव्ह सर्किट काय राहणार आहे, यासाठी फक्त पी एकच सर्किट राहणार S1. डायरेक्शन ऑफ दी करंट, सिंपल. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन नंबर 4 ला सुरुवात करायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलेलं आहे, राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट, कन्स्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल अँड इंटरप्रिट इट. बरोबर आहे ना. राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द स्विचिंग सर्किट, कन्स्ट्रक्ट इट्स, बरोबर, कन्स्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल अँड इंटरप्रिट इट. आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचे बरोबर आहे. त्याचं काय करायचं, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर त्याच्यापासून त्याचा स्विचिंग टेबल तयार करायचा आहे, जो आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये केलेला आहे बरोबर. आणि चेक करायचे काय दिलेले कसं दिलेलं आहे, म्हणजे आन्सर काय येतं त्याचं बरोबर आहे ना. म्हणजे तो चालू आहे का बंद आहे. जर टोटली टी आलं तर आपण काय म्हणू शकतो, इट इज ऑन. म्हणजे थोडक्यात जर टोटली 1 आलं तर आपण काय सांगणार, द सर्किट इज ऑन. बरोबर आहे ना. द स्विचिंग सर्किट इज ऑन और द स्विचिंग सर्किट इज क्लोज. बरोबर आहे. जर टोटली 0 आलं तर आपण काय म्हणणार, द स्विचिंग सर्किट इज ऑफ. हे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 आणि हा सारखाच आहे बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. मी क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करून देणार नाही, प्रत्येकाने सॉल्व्ह करायचं आहे फर्स्ट क्वेश्चन सारखंच. फक्त क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्ही काय करायचं, स्विचिंग सर्किट वरून सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं, सिम्बॉलिक फॉर्म वरून इनपुट आउटपुट टेबल म्हणजे स्विचिंग टेबल लिहायचं बरोबर आहे ना. त्याच्यानंतर काही इंटरप्रिएट करत नव्हतं. आता याच्यामध्ये इंटरप्रिएट करायचं म्हणजे फक्त चेक करायचं आहे की तुमचं जे स्विचिंग सर्किट आहे ते ऑन आहे का ऑफ आहे. जर 1 आलं, टोटली 1 जर आले म्हणजे थोडक्यात जसं आपण टोटलिटी आले तर टोटॉलॉजी म्हणायचं, टोटली एफ आले तर कॉन्ट्राडिक्शन म्हणायचं बरोबर. अशा प्रकारे सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे, ऑब्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ द फॉलोइंग, ड्रॉ द करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. बरोबर. ऑब्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन. आता सिंपल म्हणजे अल्टरनेटिव्ह काढायचे आहेत त्यांना बरोबर आहे ना. सेम जसं आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह केलेलं त्याच प्रकारे त्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग त्याला मी सॉल्व्ह करून देतो. क्वेश्चन नंबर 5 त्याला आपण पहिल्या क्वेश्चनला आपण सुरुवात करतोय. फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, पी डिसजंक्शन, क्यू कंजंक्शन निगेशन क्यू, क्यू कंजंक्शन निगेशन क्यू. ओके. पी डिसजंक्शन, क्यू कंजंक्शन निगेशन क्यू. त्याला सर्वात पहिले सिंप्लिफाय करायचे. पी डिसजंक्शन, क्यू कंजंक्शन निगेशन क्यू म्हणजे काय येणार, फॉल्स. व्हॉट इज इट, इट इज द, हे काय राहणार आहे, कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता लॉ अप्लाय केला, कॉम्प्लिमेंट लॉ. त्याच्यानंतर पी डिसजंक्शन एफ, पी डिसजंक्शन एफ म्हणजे काय येतं, पी हे काय राहणार आहे, आयडेंटिटी लॉ. आता याचं आपल्याला स्विचिंग सर्किट तयार करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे पी म्हणजे S1, लेट पी म्हणजे काय राहणार आहे, द स्विच S1. मग ड्रॉ करा. ठीक आहे. हे सिंपल झालं S1, हे प्लस मायनस. ओके. इथपर्यंत आलं. क्वेश्चन लक्षात ठेवायचं, ऑब्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन. सर्वात पहिले सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन आपल्याला एक्सप्रेस करायचं किंवा दाखवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट काढायचं आहे बरोबर आहे. आता सेकंड क्वेश्चन काय दिलेला पहा, व्हॉट इज द क्वेश्चन नंबर सेकंड. प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचे. निगेशन पी कंजंक्शन क्यू, निगेशन पी कंजंक्शन क्यू. त्याच्यानंतर डिसजंक्शन,
निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू, निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू, त्याच्यानंतर डिसजंक्शन, डिसजंक्शन पी कंजंक्शन पी कंजंक्शन निगेशन क्यू. सेम. आता याला सॉल्व कसं करणार? सेम याच्यामध्ये पुन्हा रिव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लावायचा आहे, अप्लाय करायचे. निगेशन पी, मग हे काय येणार आहे? निगेशन पी कंजंक्शन आपण कॉमन घेतलं, राहिलं क्यू डिसजंक्शन निगेशन क्यू. बरोबर. पी कंजंक्शन निगेशन क्यू. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, त्याच्यानंतर निगेशन पी कंजंक्शन, याचं काय येणार आहे? क्यू डिसजंक्शन निगेशन क्यू म्हणजे काय आहे ना? टी. डिसजंक्शन पी कंजंक्शन निगेशन क्यू, कॉम्प्लिमेंट लॉ. निगेशन पी कंजंक्शन टी म्हणजे काय आहे? निगेशन पी, बरोबर आहे. हा राहिला निगेशन डिसजंक्शन पी कंजंक्शन निगेशन क्यू. कोणता लॉ अप्लाय केला? आयडेंटिटी लॉ. त्याच्यानंतर आता निगेशन पी ने याच्यासोबत काय करणार? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करायचंय. निगेशन पी डिसजंक्शन पी कंजंक्शन निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू. काय येणार आहे? कोणता? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. निगेशन पी कंजंक्शन पी म्हणजे टी, कंजंक्शन निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू, कॉम्प्लिमेंट. त्याच्यानंतर टी समथिंग, टी कंजंक्शन समथिंग मीन्स समथिंग, निगेशन क्यू. कोणता? आयडेंटिटी लॉ. तुम्हाला अल्टरनेटिव्ह हे सापडलेलं आहे, स्विचिंग किंवा सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन सापडलेलं आहे. याला तुम्ही काय करणार? सिंपल लॉजिकल एक्सप्रेशनला सॉल्व केलेलं आहे, बरोबर आहे. सर्वात पहिले आपण ते कन्सिडर करणार. स्विचेस पी म्हणजे काय? निगेशन पी म्हणजे स्विच S1 डॅश, निगेशन पी म्हणजे द स्विच S1 डॅश, निगेशन क्यू म्हणजे काय आहे ना? द स्विच S2 डॅश. आता दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत, बरोबर आहे. एकमेकांना कसे पॅरलल आहेत दोन्ही पण स्विचेस. डायरेक्शन ऑफ द करंट S1 डॅश S2 डॅश. ओके, हे झालं तुमचं सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन, बरोबर आहे. आता याच्यानुसार आणखीन 2 बाकी आहेत तुमचे एक्झाम्पल, ते आपण सॉल्व करणार आहोत. म्हणजे सोपे आहेत, खूप सोपे आहेत, बरोबर आहे. तुम्ही सॉल्व करू शकतात का? एवढं जर तुम्ही सॉल्व करून पाहिलं तर तुम्हाला जमेल 100%. ओके, आता तुम्ही काय करा, हे राहिलेले दोन्ही एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करायचे आहेत, बरोबर आहे. या ठिकाणी आपला पूर्णपणे चॅप्टर संपलेला आहे. याच्यानंतर त्याचं जे मिसलेनियस वगैरे क्वेश्चन दिलेले आहेत ते पण व्यवस्थित सॉल्व करायचे आहेत, बरोबर आहे. कोणताही प्रॉब्लेम नाही राहिला पाहिजे. हा चॅप्टर या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. कोणाला काही अडीअडचणी असतील तरी विचारायचं आहे, बरोबर आहे ना. याच्यावरती मी तुम्हाला वर्कशीट पाठवणारच आहे या चॅप्टरच्या बेसिसवरती, ठीक आहे ना. ती वर्कशीट पण व्यवस्थित सॉल्व करायची. जर अडीअडचण असेल तर 100% विचारायचं आहे, मनामध्ये कोणताही डाऊट ठेवायचा नाही, ठीक आहे. थँक्यू.